नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल. 60 वर्षात कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही. मुंबईतील भाजप बैठकीत अमित शहांचं वक्तव्य. महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, पण 1995 नंतर महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार नाही. अमित शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. स्वप्न पाहण्याचा सर्वांना अधिकार, काळ्या दगडावर भगवी रेघ आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार. किशोरी पेडणेकरांचा अमित शहांना टोला. 2034ला राष्ट्रवादीचं सरकार येईल बोलल्यावर जितकं हसू आलं तेवढंच ते बोलल्यावर आलं असेल. जयंत पाटलांचा अमित शहांना टोला. महाराष्ट्र राज्य अमित शहा आणि मोदींसाठी एटीएम कार्ड, ते टिकवण्यासाठी त्यांचे दौरे. मात्र मोदी शहांच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीला फायदा, नाना पटोलेंचा निशाणा. लोकांचे अश्रू पुसणारं, मदत करणारं आमचं हिंदुत्व. ठाकरेंच्या गोमूत्रधारी हिंदुत्वावरील टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. लोकसभेत व्होट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. मुस्लिमांच्या मतांना व्होट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी. नाना पटोले आक्रमक. तर लव्ह जिहाद बाबत कारवाई करताना धर्माविरोधी बोलणाऱ्या आमदारावरही कारवाई करा. पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा. मुस्लिम जिहाद आणि पाकिस्तान हे शब्द वापरल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार. उपमुख्यमंत्री अजितदादांची लाडकी बहिणींना ग्वाही. मुकेश अंबानींनी रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुकेश अंबानींनी शिंदेंची भेट घेतली. भेटीचं कारण अस्पष्ट. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आज मुंबईत लॉंग मार्च. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींच्या जयंतीनिमित्त लॉंग मार्चचं आयोजन. काही लोक अजून मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करतो. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. लोकसभेत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार. पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलं असेल. पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदावरील विधानावर पेडणेकरांची प्रतिक्रिया. उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. चांगलं काम करणाऱ्यालाच उमेदवारी मिळणार. शरद पवारांची माहिती. दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या विजयाची यादी बाहेर पडलेली असेल. गट बसण्याच्या जवळपास जागावाटप फायनल होईल. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान. संभाजीनगरातील कन्नड विधानसभेवर अजित पवारांकडून दावा. संतोष कोल्हेंना कन्नड विधानसभा लढवण्याच्या सूचना. अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल. परभणीच्या पाथरीत काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा. माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचा पाथरीच्या जागेवर दावा. पाथरी विधानसभा ही पारंपरिक पवार गटाचीच, दुर्राणींचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातून महायुतीच्या 6 जागा निवडून आणणार. वैद्यनाथच्या साक्षीनं मंत्री धनंजय मुंडेंचा संकल्प. तर 5 वर्षात चुका झाल्या असतील तर माफ करा, मुंडेंचं आवाहन. पुण्यातील 4 विधानसभा मतदारसंघात भाजपची विद्यमान आमदारांनाच पसंती. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला मतदारसंघांचा समावेश. भाजप पदाधिकाऱ्यांच्या मतदान प्रक्रियेत स्पष्ट. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपात हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्या नावाची चर्चा. तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये विद्यमान सुनील कांबळे आणि दिलीप कांबळे यांच्या नावावर चर्चा. संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष. निवडणूक आयोगाकडे नोंदणी. सप्तकिरणांसह पेनाची नीब. पक्षाला आयोगाकडून चिन्ह. नांदेडमध्ये परिवर्तन महाशक्तीच्या प्रचाराला सुरुवात. परिवर्तन महाशक्ती 200 जागा लढवणार. माजी आमदार शंकर धोंडगे यांचं वक्तव्य. बीआरएस पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार. बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांचा 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. बारामतीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करा. युगेंद्र पवारांचे बारामती पोलिसांना पत्र. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पुणे दौऱ्यावर. राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार. पुणे दौऱ्यात इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार. भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले. आम्ही कुणासोबतही जाणार नाही. आदिवासी आणि ओबीसींना बरोबर घेऊन आघाडी उभी करत आहोत. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीत अडकून घेऊ नये. मताच्या राजकारणामुळे स्वतःला अडचणीत आणू नका. अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकतो. धनगर आरक्षण अहवालाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान.
धर्मवीर 2 चित्रपट म्हणजे विधानसभा प्रचाराचा भाग, कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांचं वक्तव्य. विलास लांडे कोणासोबत जाणार हे दसऱ्यापर्यंत समजेल, विक्रांत लांडेंचं विधान. माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटात जाण्याची शक्यता. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसीत होणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व. नायर रुग्णालय प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयात डीनची बदली, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, एमबीबीएस विद्यार्थ्यांची तक्रार. नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरण चिघळण्याची शक्यता, बदलीनंतर काही तासातच डीननं तरुणीला पाठिंबा देणाऱ्या महिला डॉक्टरला नोकरीवरून काढल्यानं नवा वाद. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश, विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टराच्या विरोधात विनयभंगाची तक्रार. जयंत पाटील यांनी ट्विटर अकाउंटवर प्रोफाईल फोटो बदलला, हक्क मागतोय महाराष्ट्र, जयंत पाटलांचा नवा प्रोफाईल फोटो. विधानसभेसाठी शरद पवार गटाचा नवा अजेंडा. उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगायची गरज नाही, जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व परमेश्वरही हटवू शकत नाही. एकनाथ शिंदेंचा पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापू पाटलांकडून विश्वास व्यक्त. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला, पावसाळ्याचे 3 महिने ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद असतो. पावसाचा जोर कमी झाल्यानं ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरू. कळवाच्या सह्याद्री शाळेतील 38 विद्यार्थ्यांना विषबाधा, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार, शालेय पोषण आहारातून झाली विषबाधा. उल्हासनगरमध्ये माथेफिरूचा पोलिसावर हल्ला, यापूर्वीही महिला पोलिसावर आणि एका रुग्णावर केला होता हल्ला, पोलिसांकडून बेड्या. वांगणीतील तणावाचा लवकरच कायापालट होणार, वांगणी पूर्वेला स्वतंत्र आरोग्य उपकेंद्रही मंजूर, आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन. अंबरनाथच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या 100 जागांना मंजुरी, 2024-25च्या शैक्षणिक वर्षात होणार प्रवेश. मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांना 1 ऑक्टोबरपासून सुरुवात, आयआयटीने गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, पालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश. व्यावसायिक गॅस सिलेंडर 48 रुपयांनी महागला, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही. सप्टेंबर महिन्यात जीएसटीतून 1.73 लाख कोटींचं उत्पन्न, जीएसटी संकलनात 6.5% वाढ. बदलत्या वातावरणामुळे मुंबईत सप्टेंबरमध्ये हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम, हिवतापाच्या 1261 रुग्ण तर डेंग्यूचे 1456 रुग्णांची नोंद. मिळकत करातून पुणे पालिकेला 1700 कोटींचं उत्पन्न, 990 कोटींचा मिळकत कर ऑनलाईन माध्यमातून जमा. मुंबईत आढळला झिकाचा पहिला रुग्ण, पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं पालिकेसमोर आव्हान. पिंपरी शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, आतापर्यंत 178 जणांना डेंग्यूची तर 34 जणांना चिकनगुनियाची लागण.